आमच्या जीवनातील देवाची उपस्थिती ही आमच्यासाठी समोरासमोर असलेली जवळीक, सहवास आणि कृपेची स्थिती आहे. काय जीवनामध्ये देवाची उपस्थिती आपण अनुभवली आहे? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 उपासना. ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, हल्ली घरामध्ये पाळीव प्राणी ठेवणे एक रीतिरिवाज बनला आहे. या प्राण्यांना देवाने निर्माण केले आहे आणि म्हणूनच त्यांच्यामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट दिसून येते. ज्यांच्याकडे असे पाळीव प्राणी असतात त्यांना याची कल्पना नक्की असेल. ती गोष्ट म्हणजे जर आपण अशा प्राण्यांकडे दुर्लक्ष केलं, त्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केला तर ते नाराज होतात. आपल्याही कोणी नातेवाईकाने, मित्रांनी किंवा ओळखीच्या लोकांनी आपल्याकडे दुर्लक्ष केले तर आम्हाला सुद्धा ही जाणीव होते की आम्हाला सोडून दिले आहे, आम्हाला बहिष्कृत केले आहे. प्रियांनो, जरा कल्पना करा की हीच कृती देवाने केली तर, किंवा देवाने आम्हाला सोडून दिले आहे, ही भावना निर्माण होणे किती दुःखदायक आहे. होय, देवामध्ये दयाळूपणा आहे. तो आमच्यावरील दुःख दूर करेल असा विश्वास आमच्यामध्ये असण्यासाठी आधी देव आहे हे आम्हाला मान्य तर करावेच लागेल. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण हेच पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. दाविदाला कोणता अनुभव आला? मानवामध्ये देवाला भ्रष्टता दिसली तेव्हा काय झाले? आणि देवाच्या उपस्थितीत कोण जाऊ शकतो? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी चला प्रियांनो, आपल्या अध्ययनाची आपण सुरुवात करूया. श्रोत्यानो, ह्या दिवसांमध्ये आम्ही स्तोत्रसंहिता ह्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत आणि आधीच सांगितल्याप्रमाणे स्तोत्रसंहिता 9 ते 15 अध्याय येणाऱ्या काळाविषयी, महासंकटाविषयी आणि जो प्रगट होणार आहे अर्थात ख्रिस्तविरोधी त्याविषयी आहेत. त्याचप्रकारे उरलेले यहुदी जे देवाशी सत्यनिष्ठ राहतील त्यांच्याविषयी आहेत. ही वेळ फार भयंकर परीक्षेची राहणार आहे. दाविदाने हे स्तोत्र स्वतःच्या अनुभवावरून लिहिले आणि त्याच काळातल्या गोष्टी ह्यात नमूद करण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रकारे येणाऱ्या युगाविषयी, ज्यावेळी मंडळी ह्या पृथ्वीवरून वर घेतल्या जाईल त्यानंतरच्या स्थितीविषयी सुद्धा ह्यात नमूद करण्यात आलेले आहे. आपण 13वे स्तोत्र वाचणार आहोत. या स्तोत्रामध्ये दाविदाची व्याकुळ मनस्थिती आम्हाला पाहायला मिळते. असं वाटतं की यावेळेस शॉल राजा दाविदाचा पाठलाग करीत होता आणि दावीद बहुधा अद्दुल्लामाच्या गुहेमध्ये बसला होता. बलिष्ठी लोकही एकत्र येऊन त्याचा माग काढत होते आणि दिवसेंदिवस त्याचे संकट अधिक तीव्र बनत चालले होते. तो शरीराने आणि मनाने फार थकून गेला होता. अशा वेळेस तो देवाला हाक मारून काय म्हणाला ते आपण ह्या स्तोत्रात आता वाचणार आहोत. 13वे स्तोत्र, पहिले वचन वाचूया. हे परमेश्वरा, तू मला कोठवर विसरणार? सर्व काळ काय तू माझ्यापासून आपले मुख कोठवर लपविणार? दावीद यावेळेस अतिशय कष्टी व निराश झालेला दिसतो. देवाने आपला त्याग केला की काय असे त्याला प्रखरतेने वाटते आणि मोठ्या व्याकुळ स्वराने तो देवाला विचारत आहे की हे देवा, तू मला कोठवर विसरणार? देवाने आपल्याला विसरावे या इतकी वेदना देणारी दुसरी कोणतीही गोष्ट नाही. आणि दाविदाचे परमेश्वरावर आपल्या जीवापाड प्रेम होते. पुढे तो देवाला 13वा अध्याय आणि 2ऱ्या वचनात म्हणतो, मी कोठवर आपल्या मनात बेत योजित राहावे आणि दिवसभर हृदयात दुःख वागवावे? कोठवर माझा शत्रू माझ्यावर वर्चस्व करणार? दावीद खरोखर श्रोत्यानो अतिशय कष्टी व दुःखी झाला आहे आणि अशा वेळेस तो प्रार्थनेद्वारे परमेश्वराकडे वळतो, कारण प्रार्थना हे त्याचे लपण्याचे ठिकाण आहे. प्रार्थना
हे त्याच्या आत्मिक व मानसिक सामर्थ्याचे उगमस्थान आहे. 3ऱ्या वचनात तो म्हणतो, हे परमेश्वरा माझ्या देवा, माझ्याकडे पहा, मला उत्तर दे, मला मृत्यू निद्रा येऊ नये म्हणून माझे डोळे प्रकाशित कर. श्रोत्यानो, दाविदाची ही प्रार्थना अत्यंत कळकळीची आहे. देवाने त्याच्या शत्रूंना त्याच्यावर विजयी होऊ देऊ नये अशी त्याची आर्त प्रार्थना आहे. जेव्हा आम्ही ख्रिस्तासाठी ठाम भूमिका घेतो, त्याने शिकवलेल्या मूल्यांना धरून राहण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याला विरोध करणारे आमचा द्वेष करतात. आणि मला वाटतं अशा वेळेस आम्हीही दाविदाच्या या स्तोत्रात व्यक्त झालेल्या मनस्थितीचा अनुभव घेतो. दाविदाची आपल्या शत्रूंविषयी काय भीती आहे ते 4थ्या वचनात आम्हाला वाचायला मिळते. तो म्हणतो, नाही तर मी ह्याला जिंकले असे माझा वैरी म्हणेल, आणि मी ढळलो असता माझे शत्रू उल्हासतील. दावीद देवाच्या बाजूने होता. आपला पराभव तो देवाचा पराभव आहे असे त्याला वाटणे साहजिक होते, आणि म्हणून तो देवाजवळ सहाय्यासाठी आर्त हाक मारित आहे. आणि त्याच्या या आर्त प्रार्थनेचे रूपांतर आता विश्वासामध्ये, दृढ श्रद्धेमध्ये होत आहे. या स्तोत्राची शेवटची 2 वचने मी आपणाकरिता वाचत आहे, 5 आणि 6 वचने. मी तर तुझ्या दयेवर भरोसा ठेविला आहे. माझे हृदय तू सिद्ध केलेल्या तारणाने उल्हासेल. परमेश्वराने माझ्यावर फार उपकार केले आहेत म्हणून मी त्याची स्तुती स्तोत्रे गाईन. श्रोत्यानो, दाविदाच्या स्वतःच्या मनगटावर भरोसा नव्हता, स्वतःच्या चलाख बुद्धीवर भरोसा नव्हता, बळावर भरोसा नव्हता. या दोन्ही गोष्टींच्या साह्याने आपल्यावरचे संकट ढळेल असा फाजील विश्वास त्याने बाळगला नाही, परंतु त्याचा भरोसा इस्रायलाच्या पवित्र व जिवंत देवावर होता, आणि तोच आपल्याला या जीवघेण्या संकटातून सोडवेल याची त्याला खात्री होती. म्हणूनच जरी त्याच्या प्रार्थनेची सुरुवात एका व्याकुळ याचनेने झाली असली तरी तिचा शेवट त्याच्या देवावरच्या भरोशाने झाला आहे. तुम्हाला कधी वैयक्तिकरित्या हा अनुभव आला आहे काय? मला कित्येकदा हा अनुभव येतो, आणि माझा विश्वास आहे की देवाच्या प्रत्येक लेकरासाठी हा नेहमीचा अनुभव असावा. भयभीत होऊन परमेश्वराला आर्ततेने हाक मारावी, कळकळीची प्रार्थना करीत असताना आमच्या नकळत त्याने दिलेल्या शांतीने आमची अंतकरणे भरून जावीत व प्रार्थनेच्या शेवटी आमच्या ओठांनी प्रभूची स्तुती गावी. या सुखद अनुभवाचे तुम्ही वाटेकरी झाला आहात काय? श्रोत्यानो, हा अनुभव फार चांगला असतो, आगळा असतो, आणि हा अनुभव प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधी येतो. परंतु अवश्य आहे की काय आम्ही अशा प्रसंगामध्ये देवाला हाक मारतो? आपण कोणीही असा, कोठेही असा, कोणत्याही स्थितीत असा, आपण परमेश्वराची स्तुती करू शकता. चांगल्या स्थितीत राहून देवाची स्तुती करणे सोपे आहे, परंतु कॅन्सर, एड्स, टीबी सारख्या रोगांनी पीडित होऊन देवाची स्तुती करणे कठीण जाते. देव चांगला आहे हे वर्णन करणे कठीण जाते. परंतु दावीद अशा भयंकर परिस्थितीत सुद्धा परमेश्वर किती चांगला आहे, त्याने कशा प्रकारे त्याचे रक्षण केले, त्याला वाचविले, हे सांगत आहे. जर आपण अशा वेळी देवाची स्तुती करणाऱ्यांमधून आहात तर खरोखर आपण ती मजल गाठलेली आहे. त्या स्तोत्रात आम्ही दाविदाची व्याकुळ स्थिती पाहिली, जी महान छळाच्या वेळी देवाच्या लोकांची होणार आहे. आपण परमेश्वराच्या प्रीतीचा गोड अनुभव जर घेतला नाही तर घेऊन पहा. खरोखर सकाळी त्याची प्रेमदया स्मरण करणे, रात्री त्याची सत्यता वाखाणणे फार चांगले आहे. आता श्रोत्यानो, आपण 14 आणि 15 ह्या 2 स्तोत्रांचा अभ्यास करणार आहोत. 14व्या स्तोत्रामध्ये शेवटल्या काळातील मानवाचे नैतिक अधपतन, त्याची देवहीनता आणि घृणास्पद पापे व बंड याविषयी स्तोत्रकर्ता बोलत आहे. 12व्या स्तोत्रामध्ये आपण पाहिले की शेवटल्या काळात देवभीरू लोक फारसे सापडणार नाहीत आणि सर्व जगाचे नियंत्रण देवहीन लोकांकडे असेल. त्यामुळे भ्रष्टाचार, दुष्टपणा व अनैतिकता यांचे पीक अमापेल. तुम्हाला कदाचित वाटेल की आत्ताच्या काळाचे काय? आत्ताचे युगही तसेच आहे. परंतु पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की याहीपेक्षा कठीण असा काळ येणार आहे व देवाचे निवडलेले लोक त्या काळातला छळ सहन करण्यासाठी या पृथ्वीवर असणार नाहीत. त्यांना ख्रिस्ताबरोबर आधीच वर उचलून नेण्यात येणार आहे. मंडळीला म्हणजे ख्रिस्तावर खऱ्या अंतकरणाने विश्वास ठेवणाऱ्यांना ख्रिस्त आपल्यासह वर उचलून नेणार आहे. त्यानंतरच
तो भयंकर काळ येणार आहे. हे स्तोत्र निश्चितच त्या काळात होणारा भ्रष्टाचार, दुष्टपणा व अनैतिकता ह्याचे स्पष्ट चित्र आमच्या समोर ठेवत आहे. एका बिशपनी 14व्या स्तोत्राचे 3 भाग पाडले आहेत. जगाची अनैतिकता किंवा रास, देवाच्या लोकांविरुद्ध शत्रुत्व आणि तारणासाठी ओढ आणि प्रार्थना असे ते 3 विभाग आहेत. आपण या विभागणीनुसार या स्तोत्राचा अभ्यास करणार आहोत. चला 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 सारे एक वार जाऊया रे. चला 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 सारे एक वार जाऊया रे. एक वार जाऊया रे. एक वार जाऊया रे. चला 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 सारे एक वार जाऊया रे. देव बाबाची पाये तिथे भेद भाव नाही. देव बाबाची पाये तिथे भेद भाव नाही. तिथे सारे माझे तुझे हस्त पावे नको जे जे. तिथे सारे माझे तुझे हस्त पावे नको जे जे. एक वार जाऊया रे. एक वार जाऊया रे. चला 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 सारे एक वार जाऊया रे. तिथे नित्य रम्य एके नाव जिचे नको लोकी. तिथे नित्य रम्य एके नाव जिचे नको लोकी. तिथे फिटेल संदेह सर्व मोह सर्व मोह. तिथे फिटेल संदेह सर्व मोह सर्व मोह. 14वे स्तोत्र पहिले वचन मी आपणाकरिता वाचत आहे. मूढ आपल्या मनात म्हणतो, देव नाही. लोक दुष्ट व अमंगळ कर्मे करीतात. सत्कर्म करणारा कोणी नाही. श्रोत्यानो, मूर्ख या शब्दासाठी मूळ हिब्रू भाषेमध्ये नाबाल हा शब्द आहे. नाबाल या शब्दावरून तुम्हाला एक गोष्ट नक्कीच आठवली असेल. नाबाल हा एक श्रीमंत परंतु नीच व दुष्ट आणि मूर्ख असा माणूस होता. परंतु त्याची पत्नी अबिगैल मात्र सुंदर व हुशार होती. शेवटी त्याच्या मूर्खपणामुळे त्याने आपला जीव व पत्नी दोन्ही गमावले. त्याची विधवा पत्नी शेवटी दाविदाची पत्नी बनली. ह्याचा वृत्तांत आम्हाला शमूएलाचे पहिले पुस्तक 25व्या अध्यायामध्ये मिळतो. नाबाल म्हणजे मूर्ख, जो देवाचे अस्तित्व नाकारतो. त्याला पवित्र शास्त्र मूर्ख असे संबोधते. एकदा एका नास्तिकाने आपल्या सहकाऱ्यांच्या समूहात आपले बढाईखोर तोंड उघडून देव नाही असे म्हटले व त्यावर मोठे व्याख्यान दिले. त्या समूहामध्ये एक विश्वासणारा होता.
त्याने त्या नास्तिकाचे सर्व बोलणे शांतपणे ऐकून घेतले आणि त्याचे बोलणे संपल्यावर त्याला म्हणाला, मला तुला एक प्रश्न विचारू दे. पवित्र शास्त्र सांगते की मूर्ख आपल्या मनात देव नाही असे म्हणतो. आता मूर्ख या शब्दाचा अर्थ ज्याचे डोके ठिकाणावर नाही तो, किंवा वेडा. आता जेव्हा तू देवाविषयी तसे विधान केलेस तेव्हा तू ते एकतर प्रामाणिकपणे केले नाहीस आणि तुला या समूहावर प्रभाव पाडायचा होता, किंवा तू खरंच मूर्ख आणि वेडपट माणूस आहेस. मला या दोन्हींपैकी तू काय आहेस हे जाणायचे आहे. यावर तो नास्तिक काहीच बोलला नाही. तो तिथून उठून निघून गेला. आज आमच्याजवळ विश्वाविषयी जे ज्ञान आहे ते माहीत असलेली कोणतीही व्यक्ती देवाचे अस्तित्व नाकारू शकत नाही. व जी व्यक्ती ते अस्तित्व नाकारते ती निश्चितच वेडी किंवा मूर्ख असणार. कोणी निर्माता असल्याशिवाय निर्मिती अस्तित्वात येऊ शकतच नाही. उदाहरणार्थ, घड्याळ आपोआप अस्तित्वात आले नाही. ते कोणाला तरी बनवावे लागले. आणि घड्याळापेक्षाही अचूकपणे चालणाऱ्या विश्वाला देखील निर्माण करणारा कोणी एक आहे. फक्त मूर्खच या सत्याला नाकारू शकतो. आजचा मानव स्वतःवर, स्वतःचे बुद्धी सामर्थ्य व शक्ती यावर इतका भरोसा ठेवून आहे की त्याला देवाचे अस्तित्व पटत नाही. तो देवाविषयी इतका बंडखोर झाला आहे की त्याला देवाचे अस्तित्व नको वाटते आणि म्हणून तो म्हणतो की देव नाही. यातून त्याचा नैतिक ऱ्हासच दिसून येतो. मला अनेक असे लोक माहीत आहेत की जे उच्च शिक्षित आहेत पण जे देवाचे अस्तित्व नाकारतात. त्यांना वाटतं की त्यांच्या बुद्धिचातुर्याने त्यांना विश्वाचे गूढ उकलले आहे, पण त्यांना अनेक साध्या साध्या सत्यांविषयी उत्तरे देता येत नाहीत. आणि बरेचसे हे उच्च शिक्षित नास्तिक लोक अनैतिक जीवन जगताना दिसतात. जेथे देव ही कल्पनाच त्यांना मान्य नाही तेथे देवाचे भयही त्यांच्याजवळ नसते. आणि देवाचे भय नसल्यामुळे स्वच्छंद जीवन, बेछूट जीवन जगणे त्यांना अगदी सहज जमते. परंतु पवित्र शास्त्र अशा नास्तिकांना मूर्ख म्हणते. स्तोत्रकर्ता पुढे 14वे स्तोत्र 2 आणि 3 वचनात म्हणतो, कोणी समंजस आहे की काय, कोणी देवभक्त आहे की काय, हे पाहण्यासाठी परमेश्वराने स्वर्गातून मानवाकडे अवलोकन केले. ते सर्व मार्गभ्रष्ट झाले आहेत. एकूण एक बिघडला आहे. सत्कर्म करणारा कोणी नाही, एकही नाही. या वचनाचा संदर्भ पौलाने रोमकरासपत्र 3 अध्याय आणि 12व्या वचनात दिलेला आहे. रोमकरासपत्र 3 अध्याय 12वे वचन, सर्व बहकले आहेत, ते सारे निरुपयोगी झाले आहेत. सत्कर्म करणारा असा कोणी नाही, एकही नाही. परंतु श्रोत्यानो, त्या ठिकाणी पॉल फक्त नास्तिकांविषयीच बोलत नाही, तर तो सर्वांविषयी बोलतो. तो तुमच्या माझ्याविषयी सुद्धा बोलतो. आपण नास्तिक नसलो तरी पातकी आहोत आणि आपण सत्कर्म करीत नाही. खरोखर मानवाची स्थिती नासलेल्या फळाप्रमाणे आहे. मानव खरोखर नैतिक ऱ्हासाच्या मार्गाने वेगाने जात आहे. आपण 14व्या स्तोत्राच्या 1 ते 3 या वचनांमध्ये मानवाचे नैतिक पतन पाहिले. तो किती नीच बनू शकतो हे पाहिले. आता या स्तोत्राचा दुसरा भाग 4 ते 6 ह्या वचनांमध्ये आम्हाला पाहायला मिळतो. 4 ते 6 वचने वाचूया. सर्व दुष्कर्म करणारे अगदी ज्ञानशून्य आहेत काय? ते भाकरी खाल्ल्याप्रमाणे माझ्या लोकास खातात. परमेश्वराचे नाव घेत नाहीत. पहा, ते अतिशय भयभीत झाले आहेत, कारण देव नीतिमान लोकात वस्ती करीतो. दिनाच्या सल्ला मसलतीची तुम्ही अवहेलना करू पाहता, पण त्याचा आश्रय परमेश्वर आहे. दुष्ट, श्रीमंत, गरिबांचे कशा प्रकारे शोषण करतात याकडे परमेश्वराची नजर आहे. या लोकांना देवाचे भय नसते, पण एक दिवस ते अचानक भयभीत होणार आहेत. कारण मी दिनांचा कैवारी आहे, धार्मिकांमध्ये वस्ती करतो, तो मी आहे, हे परमेश्वर एक दिवस त्यांना दाखवून देणार आहे. या ठिकाणी मला वाटतं की दिनांची मसलत म्हणजे जे अंतकरणाने दीन आहेत, म्हणजे देवाचे सेवक, त्यांची विचार मसलत. देवाकडे वळण्याचा सल्ला हे दुष्ट लोक नाकारतात असा अर्थ होतो. हे जे लोक आहे श्रोतानो, त्यांना कळत नाही की एक गरीब व्यक्ती कोणत्या कोणत्या समस्यांमधून जाते आणि तरी ते आम्ही स्वतंत्र मतवादी आहोत ह्याचे ढोंग रचतात. लुकऋषभवर्तमान 16 अध्याय 20 आणि 21 वचनांमध्ये वर्णिलेल्या श्रीमंत माणसाप्रमाणे ते मुद्दामून जेवणाच्या टेबलावरून काही अन्न खाली पडू देतात, ज्याद्वारे ही गरीब व्यक्ती संतुष्ट व्हावी.
ह्या ठिकाणी जे तत्व सांगण्यात आले आहे ते आमच्या मंडळांमधल्या समाजातल्या काही लोकांना निश्चितच लागू पडते. त्यांच्या श्रीमंतीमुळे व समाजातल्या प्रतिष्ठेमुळे त्यांना वाटते की मी म्हणेल ती पूर्व दिशा असावी आणि याच हेतूने ते देवाच्या सेवकांचे सर्रासपणे शोषण करतात. 14व्या स्तोत्राच्या शेवटच्या म्हणजे 3ऱ्या भागामध्ये एक विजयी सूर आम्हाला ऐकायला मिळतो. वाचूया श्रोत्यांनो 7वे वचन. देव करो आणि सियोनातून इस्रायलाचा उद्धार हो. परमेश्वर आपल्या लोकांचे दास्य उलटविल. तेव्हा याकोब उल्हासेल, इस्रायल हर्ष पावेल. ज्या गौरवी दिवशी सियोनमधून इस्रायलकरिता देवाचे तारण प्रगट होईल त्या दिवसाविषयी हे वचन आम्हाला विदित करते. जेव्हा देवबाप पृथ्वीवर आपले राज्य स्थापित करेल व इस्रायल त्याचे केंद्र असेल. देवाच्या पवित्र समक्षतेमध्ये त्याच्या पवित्र सहवासात वस्ती करण्यासाठी कोण लायक आहे ह्याचे वर्णन आता आम्हाला 15व्या स्तोत्रात पाहायला मिळते. ह्या वचनामध्ये म्हटले आहे 14व्या अध्यायाच्या शेवटल्या वचनामध्ये याकोब उल्हासित होईल आणि इस्रायल आनंद करेल. आपण ह्या वचनाविषयी गैरसमज करून घेऊ नका. जो कोणी म्हणतो की भविष्यामध्ये इस्रायलसाठी परमेश्वराचा काहीच उद्देश नाही, तो हे कबूल करतो की त्याला स्तोत्रांविषयी अधिक माहिती नाही. वचनात लिहिलेल्या अन्य गोष्टी ज्या फार स्पष्टपणे विदित केलेल्या आहेत त्या वगळण्याचा तो प्रयत्न करू शकतो. भविष्यात ह्या पृथ्वीवर परमेश्वर जेव्हा आपले राज्य स्थापित करेल, ज्याचे केंद्र इस्रायल राहील, त्याविषयी स्तोत्रकर्त्याच्या हृदयातून निघालेली आरोळी व आनंद तो कसा नाकारू शकेल? श्रोत्यानो, आता आपण 15व्या स्तोत्राचे पहिले वचन वाचणार आहोत. 15वे स्तोत्र, पहिले वचन. हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करेल? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील? पवित्र शास्त्र फक्त एकाच पवित्र डोंगराचा उल्लेख करते. तो डोंगर म्हणजे सियोन डोंगर, जो इस्रायलमध्ये आहे. आणि या वचनाचा प्रतिकात्मक अर्थ असा होतो की परमेश्वर जेव्हा इस्रायलाला केंद्रस्थान करून आपले 1000 वर्षाचे राज्य या पृथ्वीवर स्थापित करेल, तेव्हा त्याच्या त्या वैभवी व शांतीच्या राज्याचे वतनदार कोण होईल किंवा ती वतनदारी प्राप्त करण्यासाठी काय पात्रता लागते त्याविषयी ह्या ठिकाणी सांगण्यात आले आहे. स्तोत्रकर्ता पुढे 2 ते 5 वचनात या पात्रतेची यादी देतो. 2 पासून 5 वचने वाचूया. जो सात्विकतेने चालतो व नीतीने वागतो, मनापासून सत्य बोलतो, आपल्या जिभेने चुगली करीत नाही, आपल्या सोबत्याचे वाईट करीत नाही, आपल्या शेजाऱ्याची निंदा करीत नाही, अधमाला तुच्छ लेखितो, परमेश्वराचे भय बाळगणाऱ्यांचा सन्मान करीतो, आपण वाहिलेल्या शब्देने स्वतःचे अहित झाले तरी ती मोडीत नाही, आपला पैसा वाढीदिढीला लावित नाही, निरपराधांची हानी करण्याकरिता लाज घेत नाही, तो जो असा वागतो तो कधीही ढळणार नाही. श्रोत्यांनो, ही ती यादी आहे. मला वाटतं या 4 वचनांमध्ये जवळजवळ सर्वच आज्ञांचा समावेश आहे. चोरी, खून, व्यभिचार, लोभ, खोटी साक्ष या सर्व गोष्टी जो पाळतो, तसेच परमेश्वराचे जो भय बाळगतो त्याचा स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश होईल. ह्या स्तोत्रात दावीद ते सांगत आहे जे याकोबाने याकोबाचे पत्र 2 अध्याय 18व्या वचनात सांगितले आहे. हे वचन मी आपणाकरिता वाचत आहे. याकोबाचे पत्र 2 अध्याय आणि 18वे वचन. कोणी म्हणेल, तुझ्या ठाई विश्वास आहे आणि मला क्रिया आहेत. क्रिया वाचून तू आपला विश्वास मला दाखव आणि मी आपला विश्वास माझ्या क्रियांनी तुला दाखवीन. एका देवाच्या सेवकाने ही गोष्ट अशा प्रकारे आमच्या समोर मांडली आहे. विश्वासच वाचवतो, परंतु जो विश्वास वाचवतो तो एकटा नसतो. देवासमोर कोण उभे राहणार आहे ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे ज्यांचा देवावर विश्वास आहे आणि ज्याद्वारे त्यांचे जीवन नीतिमान झाले आहे. ह्या दिवसात लोक येशू ख्रिस्ताच्या पुनरागमनाविषयी बरेच बोलतात, परंतु जे बोलतात त्यांच्या जीवनात असे दिसत नाही की ते खरोखर त्याच्या आगमनाच्या तयारीत आहेत. जर श्रोत्यानो आपला खरोखर विश्वास आहे की येशू ख्रिस्त लवकरच येणार किंवा आपणास त्याच्या न्यायसनासमोर उभे राहावे लागणार, तर असे जीवन जगा जे खरोखर आपणास त्याकरिता तयार करेल. ही अगदी चांगली परीक्षा आहे जी दाखवेल की आपण खरोखर त्याच्यावर प्रेम करिता आणि त्याच्या आगमनाची
वाट पाहता. खरोखर हे स्तोत्र फार विलक्षण स्तोत्र आहे. मोशेद्वारे परमेश्वराने ज्या 10 आज्ञा दिलेल्या आहेत त्यांचे तंतोतंत पालन करणे मानवाला शक्य नाही. या नियमशास्त्राच्या पालनाने मानवाचे तारण होऊ शकत नाही. तर पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की त्यामुळे त्याला पापांची जाणीव होते. तारण देवाच्या कृपेने विश्वासाद्वारे होते. होय श्रोतानो, पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की नीतिमान विश्वासाने जगेल. जेव्हा आम्ही अपराधी आहोत, पापी आहोत हे स्वीकारतो आणि आमच्या पापांसाठी प्रभू परमेश्वराने येशू ख्रिस्ताचे पवित्र व निर्दोष रक्त सांडवले आणि पापांपासून आमची खंडने भरून सुटका केली असा विश्वास जेव्हा आम्ही बाळगतो, तेव्हा आमची पापांपासून, पापाचा दंड व मृत्यू यापासून सुटका होते. म्हणजे तारण व सार्वकालिक जीवनाची खात्री या 2 देणग्या आम्हाला देवापासून प्राप्त होतात. तेव्हाच आम्ही एक नवीन व्यक्ती बनतो. हा झाला देवाच्या राज्यात प्रवेश मिळण्याचा परवाना. परंतु जोपर्यंत आम्ही या पृथ्वीवर आहोत तोपर्यंत आम्ही पापाच्या सामर्थ्यापासून स्वतःला जपणे आवश्यक आहे. आमचा पापी स्वभाव एकदम नाही तर हळूहळू बदलणे आवश्यक आहे. तरच आम्ही देवाच्या राज्यासाठी, त्याचे प्रतिष्ठित नागरिक बनण्यासाठी पात्र ठरू. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो. मागील प्रश्नाचे उत्तर आहे बी. देवाच्या घरात वस्ती व्हावी असे वरदान दाविदाने स्तोत्र 27 मध्ये मागितले. आजचा प्रश्न, मूड आपल्या मनात काय म्हणतो? प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सअप करा. प्रियांनो, मानवी दुःखाच्या अनुभवात आणि कठीण काळात आमच्या जीवनात देवाची उपस्थिती महत्त्वाची असते. तो आमची काळजी घेतो यावर आमचा विश्वाससुद्धा असला पाहिजे. परंतु देव नाही अशी संकल्पना बाळगणारे अनेक लोक आपल्याला जरी सापडले तरीही आम्ही हे मान्य करावे की देवच आमची आशा आहे. प्रियांनो, देव आमच्याकडून अपेक्षा करतो की आम्ही पवित्र आणि प्रामाणिक जीवन जगावे आणि हाच खऱ्या अर्थाने स्वर्गात जाण्याचा मार्ग आहे. आमच्या जीवनात देवाची उपस्थिती अत्यंत आवश्यक आहे. काय आपण हे मान्य करता? प्रभूमध्ये अडळ राहण्यासाठी आपण काही प्रयत्न कराल काय? आपण प्रार्थना करूया. आमची काळजी घेणारा, आम्हाला संरक्षण देणारा आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो बापा, की आजच्या वचनांच्या द्वारे बापा तुझ्या सानिध्यामध्ये येण्याची ही संधी तू आमच्या जीवनामध्ये दिलेली आहेस. होय प्रभूजी, तुझी उपस्थिती आमच्या जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहे. कारण बापा तुझ्याशिवाय आमच्या जीवनाला कोणताच अर्थ नाही हे आम्ही समजून घेतलेलं आहे. आणि म्हणून तुझ्यामध्ये अधिक विश्वासाने, त्या दृढतेने राहण्यासाठी प्रभूजी आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. तू आम्हाला मदत करतोस, आमची काळजी घेतोस. आम्ही तुझे आभारी आहोत. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. विश्वासात स्थिरावलेले व अडळ रहा. प्रभू आपणास सहाय्य करो.